सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठी. नगराध्यक्ष मुस्लिम समाज होईल. होऊ शकते, नाकारता नाही येत ना त्याने, होऊ शकते ना. परिस्थिती कशी निर्माण होते त्याच्यावर अवलंबून आहे ते. 2 नंबरचे लोक ते दोघे जण 2 नंबर होते, वरली वाटते धंदे होते त्याचे सारे. त्याच्यावर त्याने पैसा कमावला, त्याच्यामुळे त्याच्यावर ते करून घाल. त्याचं त्या विषयावर बोलणं म्हणजे बरंच विचित्र आहे. आता ते काय 5-6 वेळा आमदार झाले, मग झाले सभागृहात बोलले नाही, काही नाही. आपला काही विषय नाही. विषय आपला एकच आहे, चांगले लोक आलं पाहिजे, स्वच्छ प्रशासन दिलं पाहिजे, एवढंच आमचं पण नाही, बाकी दुसरं काही. त्यावेळेस आम्ही त्यांच्या सोबतच होतो, आम्ही सोबतच लढलो. पण ते त्यांचे झाल्यानंतर ते 64% पडले, हे बरोबर आहे. परंतु ते थोडंसं त्या याच्यात थोडंसं काय त्या हंपणात असल्यामुळे त्यांना मागील काही चुका झालेल्या आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला युती असल्यामुळे काही उमेदवार चुकीचे दिले गेले होते, त्यामुळे नगराध्यक्षाला पराजय स्वीकारावा लागला, अशी परिस्थिती त्यांना वाटत आहे. हे जे त्यांनी सांगितलं ते चुकीचं सांगितलं नाही, ते बरोबरच आहे. आमच्यापर्यंत कोणीही पोहोचलं नाही. फक्त आमच्याकडे आमदार जे आहेत ते आमच्याकडे पोहोचले. आम्हाला अध्यक्षाची तुम्ही द्या, त्यामुळे अध्यक्षाची सीट देऊ शकत नाही तुम्हाला. नंबरचा पैसा त्यांच्याजवळ आहे, त्यांना काय तर आम्ही काही 2 नंबरच्या लढतीत नाही आहे. 500 रुपयाच्या स्टॅम्पवर 300 हे करणं, हे आमचं काही हा उद्योग नाही आहे. आमचा उद्योग एकच आहे की बाबा लोकांपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे आणि लोकांना चांगले. दर्यापूर शहरामध्ये 11 ते 11.5 12,000च्या जवळपास मतदान मुस्लिम समाजाचं असताना सुद्धा मुस्लिम समाजाचं संघटन समजा एकत्र झालं किंवा कोणत्या पक्षांनी त्यांना उमेदवारी दिली तर येणाऱ्या काळात नगराध्यक्ष मुस्लिम समाजाचा सुद्धा होऊ शकतो, एवढं निश्चित नाही. हे ठीक आहे, तुम्ही जे बोलून राहिले बरोबर आहे. पण आमच्यावर 4-5 लोक आहेत, परंतु ते परिस्थिती पाहून आम्ही त्याचं सर्व आम्ही हे करून तेव्हा निर्णय घेऊ. पण शक्यतो 99% शक्यता आहे. जो मनुष्य होता तो काँग्रेसमध्ये गेला होता, जो आता आमच्याकडे जो अप्रोच झाला, त्यांची इच्छा आहे म्हणजे माझी उभं राहायची अध्यक्षाची, मला देत असाल तर मी आपलं अध्यक्षपद देऊ. पण आम्ही सर्व बसून सर्व निर्णय घेऊ, असा एका मतानं निर्णय आम्ही नाही. कोणता चेहरा असू शकते त्याचं चेहऱ्याचं नाव सांगाल का ते बरं नाही वाटत. ते थोडंसं हे काय बाकीच्या लोकांना ते चांगलं नाही वाटत ना, थोडंसं दुसरं काही नाही. न द्यायला काय हरकत सांगायला आहेत आमच्याजवळ. पण तो तिकडे कन्वर्ट झाला, तो आला, तो आम्हाला म्हणजे अध्यक्षपदासाठी द्या ना. तो बाबा आम्ही 4-5 लोक बसू, 5-7 लोक बसू, त्याच्यानंतर तो निर्णय घेतो, तुम्हाला ते देऊ आम्ही. म्हटलं नगराध्यक्ष मुस्लिम समाज होईल. होऊ शकते, नाकारता नाही येत ना त्याने, होऊ शकते ना. परिस्थिती कशी निर्माण होते त्याच्यावर अवलंबून आहे ते. परंतु होण्याची शक्यता जास्त आहे. नाकारता नाही येत ते. दोघांनाही बारसागड्याला थांबून नवीन चेहरा येऊ शकतोय, येऊ शकते, नाही येऊ शकत. त्याचं काय आता असं त्या विषयावर बोलणं म्हणजे बरंच विचित्र आहे. आता ते काय 5-6 वेळा आमदार झाले, मग झाले सभागृहात बोलले नाही, काही नाही. आता ते काय 2 नंबरचे लोक, ते दोघे जण 2 नंबर होते, वरली वाटते धंदे होते त्याचे सारे. त्याच्यावरून त्याने पैसा कमावला, त्याच्यामुळे त्याच्यावर ते करून घाल. त्याचा उद्योग आपल्याला त्याबद्दल काही म्हणायचं नाही. तो आपला काही विषय नाही आहे. विषय आपला एकच आहे, चांगले लोक आलं पाहिजे, स्वच्छ प्रशासन दिलं पाहिजे, एवढंच आमचं पण नाही. आपण दर्यापूर शहरामध्ये पोहोचलेलो आहोत. संपूर्ण सहकार क्षेत्रामधील असलेला अनुभव आणि सगळ्या बाबतीत असलेलं सभापती पद, त्याचप्रमाणे पक्षाची बांधिलकी कशा प्रकारे सुरुवात करावी, कशा प्रकारे बांधिलकी करावी, कशा प्रकारे उमेदवार दिल्या गेल्या पाहिजे, यासाठी संपूर्ण प्रयत्न केला जात आहे. आपल्यासोबत माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समितीचे अरुण पाटील गावंडे आहे. त्याच्यासोबत विचारण्यासारखं आहे कशा प्रकारे नगर परिषदेची निवडणूक लढण्याचा तयारी आपली चालू आहे. मुद्दा कसा आहे, येथे जी परिस्थिती आहे आता वास्तविक, आता उभाटा, काँग्रेस आणि NCP शरद पवार असे आम्ही सोबत आहोत. यात काही शंका. साहेबाची आदेश असे आहे की शक्यतो तुमच्या इथं जसं ॲडजस्टमेंट असेल त्या पद्धतीनं तुम्ही करा. तुमची जर हे असेल, आम्हाला विचारण्याची काही आवश्यकता नाही, पण तुम्ही आपला माणूस जास्तीत जास्त निवडून आले पाहिजेत, आपल्याला हे मिळालं पाहिजे. अमरावती जिल्ह्यामध्ये सुरुवात पासून अमरावती जिल्ह्याचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी नारा दिलेला आहे का स्वबळावर चला, एकला चरवलंय असा नारा दिलेला आहे. आमदारकी आणि लोकसभा निवडणूक ही महाविकास आघाडी मिळून लढल्या गेली, परंतु ही निवडणूक जी आहे स्वबळावर लढण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. मागील काही चुका झालेल्या आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला युती असल्यामुळे काही उमेदवार चुकीचे दिले गेले होते, त्यामुळे नगराध्यक्षाला पराजय स्वीकारावा लागला, अशी परिस्थिती त्यांना वाटत आहे. नाही, हे जे त्यांनी सांगितलं का हे चुकीचं सांगितलं नाही, ते बरोबरच आहे. परिस्थिती येथे जी होती ती फार वेगळी होती परिस्थिती. आता कसं आहे, चुकीच्या लोकांचा सत्ता गेल्यानंतर त्याचे परिणाम भोगावेच लागतात, ते प्रश्नच नाही. पण आता 4 वर्ष सत्ता नसल्यामुळे ते कोणीच नाही ना सत्तेत. हे प्रशासक आहे, प्रशासक कसं आहे काय हे सांगणे तुम्हाला काही आवश्यक, तुमचा आमच्यापेक्षा अभ्यास जास्त आहे. आणि काय आता हे प्रकार जे आता तो प्रॉब्लेम कशा. परंतु दर्यापूर शहरामध्ये भाडसागळे वर्ष भाडसागळेच भेटतो का, नवीन चेहरा मिळत नाही का? काय ते त्यांचा तो विषय आहे, आपला विषयच नाही. आता 2 नंबरचा पैसा त्यांच्याजवळ आहे, त्यांना काय, त्यांना काही. आता आम्ही काही 2 नंबरच्या लालचीत नाही आहे.
500 रुपयाच्या स्टॅम्पवर 300 हे करणं हे आमचं काही हा उद्योग नाही आहे. आमचा उद्योग एकच आहे की बाबा लोकांपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे आणि लोकांना चांगले संस्कार किंवा शरदचंद्रजी पवार यांचे राष्ट्रवादी महायुती मिळून महाविकास आघाडी मिळून लढणार आहे की स्वबळावर लढणार आहे? आमच्याजवळ जर कोणी आलं उद्याही आलं समजा तर आम्ही त्यांना आमच्या पद्धतीनं त्यांना आम्ही हँडल करण्याचा प्रयत्न करू. आमच्यापर्यंत पोहोचले तर, नाही आलं तर आमचा काही विषय नाही त्यांचा, आमचं सर्व रेडी आहे. सध्या चर्चेला असं उदाहरण आलेलं आहे की राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार, त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना, मनसे, त्याचप्रमाणे वंचित अशी संपूर्ण युती दर्यापूर नगर परिषदला पाहायला मिळणार आहे. हे खरंच आहे का? हे ते जे बोलतात लोक वेगळं आणि करतात वेगळं. आमच्यापर्यंत कोणीही पोहोचलं नाही. फक्त आमच्या इकडे आमदार जे आहेत ते आमच्यापर्यंत येऊन पोहोचले. आम्हाला अध्यक्षाची सीट तुम्ही द्या, आणि मग अध्यक्षाची सीट देऊ शकत नाही तुम्हाला बाकीचे काही अजून खालच्या सीट्स तुम्हाला लागत असतील तर आम्ही देऊ शकतो तुम्हाला, असं त्यांना आम्ही सांगितलं. नवीन चेहरा आपण देऊ शकतो भारसाकळेच्या व्यतिरिक्त? आणि नवीनचे 3-4 लोक संपूर्ण नाराजी दर्यापूर शहरमध्ये पाहायला मिळत आहे. मागील असलेले आमदार प्रकाश पाटील भारसाकडे यांच्या लक्ष्मी नलिनताई भारसाकडे यांचं सुद्धा मागील असलेला कार्यकाळ कुठं कामं झाले नाही. त्याचप्रमाणे पराजय 65 ते 63 मतांनी सुधाकर पाटील भारसाकडे हे सुद्धा पडलेले आहे. अशी परिस्थिती जमथेम कमी मताचं अंतर असताना सुद्धा ही परिस्थिती जाणवलेली आहे. कसं आहे, त्यावेळेस आम्ही त्यांच्या सोबतच होतो, आम्ही सोबतच लढलो, पण ते त्यांचे झाल्यानंतर ते 64 मतांनी पडले हे बरोबर आहे. परंतु ते थोडंसं त्याच्यात थोडंसं काय त्या अंपणात असल्यामुळे ते त्यांना कुठेतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या युतीमध्ये उमेदवार देताना कुठेतरी चूक झाली, त्यामुळे माझा पराजय झाला असं यावेळेस ते बोलत होते. मुद्दा कसा आहे, त्यांना काय राजकारणाचा काही फारसा गंध नाही आहे, तर ते फारसा गंध त्यांना नाही आहे. तर ते 2 नंबरमध्ये आलेले लोक आहेत ते, असं आहे. आम्ही काही त्या प्रवृत्तीचे लोक नाही आहोत. आमची जी प्रवृत्ती आहे, आमचे संस्कार जे वेगळे आहेत, आमचे विचार वेगळे आहेत, आणि त्याचा तो फरक पडतो. सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट.